या ठिकाणी आपण रासायनिक खत, त्यामध्ये सेंद्रिय खत आणि बाकीचे काही खतं आहेत ती या ठिकाणी अशा पद्धतीनं चळी घेऊन केळी बागेसाठी देत आहोत। आणि याचा जो मेन उद्देश आहे की आज 4 महिने प्लॉटला पूर्ण होऊन गेलेले आहेत आणि 4 महिने झाल्यानंतर या ठिकाणी रासायनिक खत अशा पद्धतीनं 2 बाजूनं देणं गरजेचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं। आणि ते मातीआड असं देणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर यावरती सर्वात महत्त्वाचं अशा पद्धतीनं ही ड्रीप लाईन आणि झाडाच्या बुंद्यापासून साधारणपणे एकंदरीत 1-1.25 फुटाच्या अंतरावरती देणं गरजेचं आहे। आणि ही जी वाढ वगैरे आहे ही अशी आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं कॅनॉपी डेव्हलपमेंट अशा पद्धतीनं। तर या ठिकाणी 4 महिन्यानंतर हा डोस म्हणजे 3 चौक 12 120 दिवसानंतर जो खताचा डोस द्यायचा आहे तो आता देत आहोत। आणि त्याचा फायदा आपल्याला केळीची विण होणं यासाठी फायदेशीर राहतो। आणि हे जे खत मिक्स केलेलं आहे अशा पद्धतीने हे खत बनवून घेतलेलं आहे मिक्सिंग, आणि मिक्स केलेलं खत ते सांगितलेल्या पद्धतीनं अशा पद्धतीने या केळी बागेमध्ये देणं सुरुवात आहे। आणि ह्याचे जे बदल दिसतील तर हे दाखवण्याचा व्हिडिओ तुम्हाला नंतर मिळेल। पण ह्यातील सगळ्यात महत्त्वाचं जी वाढ वगैरे दिसते तुम्हाला आता, तर ही अशी आहे 4 महिन्याच्या म्हणून हा बुंद्याची साईज अशी आहे। ह्याची पिलांची कटिंग करणं राहिलेलं आहे। आता हे खत दिल्यानंतर ते कटिंग होईल आणि त्याच्यानंतर ह्या प्लॉटमध्ये जे काही बदल असतील किंवा गडांची साईज कशी मिळेल काय, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा उद्देश असणार आहे। एकंदरीत यामध्ये न्यूट्रिशन मॅनेजमेंट बॅलन्सिंग करणं हे जमिनीच्या प्रकारानुसार महत्त्वाचं असतं। त्या पद्धतीने या ठिकाणं खतांचं सर्व मिक्सिंग केलेलं आहे। आणि हे मिक्सिंग अशा पद्धतीनं करून घेतलेलं आहे। एकंदरीत कोणत्याही पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन हे पीक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं। तर यासाठीच ह्या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। आणि केळी पीक असेल, वांगी असेल, टोमॅटो असेल, मिरची असेल, आले असेल, कोणत्याही पिकासाठी एकच खताचा फॉर्म्युला किंवा प्रिंटेड शेड्यूल हे कधीही फायदेशीर ठरत नाही आहे। जमिनीच्या प्रकारानुसार खतांचं व्यवस्थापन हे करणं अत्यंत महत्त्वाचं आहे।